व्यासपीठावर उपस्थित आदरणीय महापौर मॅडम, ॲडव्होकेट हाडा मॅडम, त्याचप्रमाणे संजीवन ज्येष्ठ नागरिक मंडळ जळगाव यांचे अध्यक्ष पुंडलिक मस्के साहेब, सुनील दादा साहेब आणि प्रकाश बारी आणि इतर सर्व पदाधिकारी. जसं माननीय कलेक्टर साहेबांनी आपल्याला मित्र संबोधलं तसं मी देखील आपल्याला मित्र संबोधतो आहे की मी या कार्यक्रमासाठी 1 तास ठेवला होता ऍक्च्युली, पण माझ्या 11ला VC आहे, त्याच्यामुळे मला लगेच निघावं लागेल. मित्रांनो, साधारणतः महाराष्ट्राची लोकसंख्या आपण 13 कोटी पकडली तर साधारणतः 1 लाख लोक आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक म्हणून. तर या ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगाने त्यांचं जीवन सुकर कसं होईल ही आपल्या सगळ्या समाजाची जबाबदारी आहे. केंद्र शासनाने आपल्याला 2005 साली एक सिनियर सिटीजन मेंटेनन्स ऍक्ट असा एक कायदा आणलेला आहे. याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा पहिल्यांदा उहापोह केलेला आहे. माझी एक विनंती आहे की आपण सगळ्यांनी तो ऍक्ट देखील वाचावा. मित्रांनो, 31 साधारणतः प्रत्येक महिन्याच्या शेवटी प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये सेवा ज्येष्ठतेनुसार निवृत्तीचे कार्यक्रम होतात आणि त्या कार्यक्रमामध्ये मी 2-3 गोष्टी आवर्जून सांगतो. ते मी मुद्दामून इथे रिपीट करतो की आपल्याकडे एक इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की एव्हरी व्हर्जन ऑफ युअर लाईफ विल डिमांड अ डिफरंट, म्हणजे एव्हरी स्टेज ऑफ युअर लाईफ विल डिमांड अ डिफरंट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला एक वेगळं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवावं लागेल. तर त्याचप्रमाणे मी एक पोलीस अधिकारी म्हणून आपल्याला काही विनंती करू इच्छितो की गेल्या 3 महिन्यामध्ये मी ऑब्झर्व्ह केलं की जळगाव जिल्ह्यामध्ये ज्येष्ठांसंबंधित अपघात हे बऱ्यापैकी होत आहेत. म्हणजे फसवणुकीचे गुन्हे असतील, आपल्याकडे 3 घटना ATMच्या पिन आम्ही तुम्हाला फीड करून देतो, त्याच्यानुसार पैसे काढलेले असतील, किंवा बतावणीचे काही प्रकार असतात की पुढे दंगल चालू आहे, तुम्ही तुमच्या महिलांना सांगितलं की तुमच्या दागिने आमच्याकडे ठेवा, मी पोलीस आहे. अशा प्रकारे अनेक, किंवा तुम्हाला एखादा कॉल येतो आणि तो सांगतो की आम्ही आता बँकेचं व्हेरिफिकेशन करत आहोत आणि तुम्हाला तो OTP येईल आणि तो तुम्ही आम्हाला द्या. अशा अनेक प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना फसवणूक केली जाते आणि त्यांच्याकडनं पैसे उकळले जातात. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना एक विनंती आहे की आपण सगळ्यांनी या बाबतीत अतिशय जागरूक राहणं आवश्यक आहे. माझं एक दुसरं ऑब्झर्वेशन आहे की ज्येष्ठ नागरिकांकडनं जेवढे हिनियस क्राईम होतात, जेवढे सिरियस क्राईम होतात, ते सहसा, हे वाक्य थोडंसं तुम्हाला धक्कादायक राहील, परंतु सहसा जवळच्या लोकांकडनं होतात. त्याच्यामुळे पटकन कोणावर तरी विश्वास टाकला, पटकन एखादं मोठं काहीतरी आर्थिक जोखीम आपण स्वीकारली तर ते आपण टाळावं, अशी माझी तुम्हाला एक विनंती आहे. मित्रांनो, मी माझ्या आता 31 तारीख मला वाटतं उद्याच आहे, उद्या पण मी हे माझ्या जे लोक रिटायर होईल त्यांना मी हे जरूर सांगतो की आपण आता सर्वांनी ना, मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे परंतु तरी मी सांगतो की आपण सगळ्यांनी आता थोडंसं ना सुपरवायझरी मोडला गेलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या घरातले बऱ्याच वेळा करता असतो. आपल्या घरामध्ये आता सगळे सरकारी अधिकारी आहेत म्हणून मी हक्काने सांगतो की आपल्या घरामध्ये आपली चलती असते, आपण जे सांगतो ती पूर्व दिशा असते. परंतु आता काळ बदलला आहे, पुलामधून भरपूर पाणी गेलेलं आहे, आपल्याला सुना आलेल्या असतील, नातवंड असतील, जावई आलेला असेल. त्याच्यामुळे थोडंसं आपण कॅटलिस्टची भूमिका पार पाडावी. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण इंटरफेअर केलाच पाहिजे का, तर अजिबात आवश्यकता नाही. तुमच्याकडे जेव्हा तुमचे ज्युनियर्स येतील, ज्युनियर्स म्हणजे घरातली मंडळी, आणि तुम्हाला एखादी शंका मांडतील तेव्हा तुमचं मत तुम्ही जरूर द्यावं. परंतु माझंच ऐकलं गेलं पाहिजे, मीच खरा आणि हेच केलं पाहिजे असा आविर्भाव इथून पुढे कृपा करून आणू नये. म्हणजे आपण आतापर्यंत आपली जपलेली जेवढी पत असते ती एका क्षणामध्ये जायला वेळ लागणार नाही. म्हणून मी तुमची कळकळीने विनंती करतो. मित्रांनो, शेवटी एवढं सांगतो की तुमच्यापैकी खूप लोकांनी लगे राहू मुन्नाबाई नावाचा एक पिक्चर बघितला असेल. बघितलाय का तुम्ही? त्याच्या मॅडम आपण बघितलं असेल. तर त्याच्यामध्ये ते एक ज्येष्ठ नागरिक त्या याच्यामध्ये वृद्धाश्रमामध्ये येतो आणि तो खूप सांगायला लागतो की माझा मुलगा मला असा त्रास होतो, सुनाशी त्रास होतो, कोणी मला विचारत नाही. आणि ते बाकीचे सगळे जेवढे ज्येष्ठ नागरिक असतात ते त्याची खिल्ली उडवतात. ते म्हणतात या म्हातारा इतका कटकट करताना याला सगळ्यात शेवटची खोली घेऊन टाका, असं ते म्हणतात. त्याच्यामुळे दुसरा जो गट असतो, जो आनंदी जगतो, जो आयुष्यात पॉझिटिव्हिटी नेहमी बघत असतो, असं आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये आपण आपला स्वभाव घडावा अशी आपल्याला नम्र विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.